नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 युरोपीय देशांच्या दौऱ्यावर आहेत आणि आज त्यांचं स्वीडनमध्ये आगमन झालेलं आहे. परंतु काल नेदरलँड्सच्या द हेग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय समुदायासोबत जो काही संवाद साधला त्यातल्या 2-3 वाक्यांनी देशातल्या अनेक पुरोगामी लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या आहेत. मला कल्पना नाही की जे एक हेगला एक इंटरनॅशनल घंटातज्ञ असतात, जे एरवी इकडे तिकडे मुंबई पुणा हायवेवर लिफ्ट मागताना लोकांच्या नजरेस पडतात, पण ते असतात हेगच्या न्यायालयात वकिली करतात, ते घंटातज्ञ मोदींना भेटले की नाही माहिती नाही. कदाचित त्यांचा प्रभाव असेल. पण मोदींच्या भाषणातली 2-3 वाक्य अशा पद्धतीने पुढे आणण्यात आली की सगळं जग संकटात आहे आणि आता तयारी करून ठेवा, घरी जरा तेल डाळी बिळी भाज्या वगैरे सगळ्या घेऊन ठेवा, कारण आता सगळ्याची टंचाई होणार आहे, ब्लॅकआउट होणार आहेत, सायरन वगैरे वाजणार आहेत, कधीही युद्ध होऊ शकतं, कधीही अन्नधान्याची टंचाई होऊ शकते, सगळ्यांनी सावध राहा वगैरे असे मेसेज फिरायला लागले. मला कळत नाही की काय आपण कुठल्या गोष्टींना किती गांभीर्याने घ्यायचं हे काही कळत नाही. पण आधी मोदी काय बोलले ते ऐकूया आणि मग त्याच्याबद्दल नेमकं ते कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये होतं, काय त्याचा अर्थ आहे ते समजून घेऊया. मोदी लोकांची बोलताना खूप हळू बोलतात आणि त्यामुळे मी 1.5x स्पीडमध्ये ते चालवतोय, कारण आपला व्हिडिओ 10-12 मिनिटाचाच असतो, मोदींचं भाषण 50 मिनिटाचं असतं. ऐका मोदी काय म्हणले ते. और मदर ऑफ डेमोक्रेसी के रूप में ये हम सभी के लिए बहुत गर्व की बात है. साथियों, भारत जब सफल होता है तो पूरी मानवता को उसका फायदा होता है. लेकिन आज मानवता के सामने अनेक बड़ी चुनौतियां भी है. आज की दुनिया किस तरह नई नई चुनौतियों से जूझ रही है. पहले कोरोना आया, फिर युद्ध होने शुरू हो गए और अब आज की एनर्जी क्राइसिस है. ये दशक दुनिया के लिए आपदाओं का दशक बन रहा है. हम सभी देख रहे हैं, अगर ये स्थितियां तेजी से नहीं बदली गई तो बीते अनेक दशकों की उपलब्धियों पर पाणी फिर जाएगा. बघा, म्हणजे एवढंच. जसं आपल्याला आठवत असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा इस्रायलला गेले होते आणि तिथेही तिथल्या ज्या भारतीय वंशाच्या इस्रायली लोकांसोबत किंवा भारतीयांसोबत जो संवाद साधत होते त्याच्यात त्यांनी इस्रायली लोकांना किंवा भारतीय वंशाच्या भारतात जन्मलेल्या ज्यू लोकांना जे तिकडे स्थायिक झालेत त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की या ज्यू लोकांसाठी, सगळ्यांसाठी नाही, या ज्यू लोकांसाठी एका प्रकारे इस्रायल हे फादरलँड आहे आणि इंडिया मदरलँड आहे. पण त्यातलं ज्यू लोकांसाठीचं हे काढून टाकण्यात आलं आणि फक्त आमच्यासाठी इस्रायल फादरलँड आहे आणि इंडिया मदरलँड आहे. आणि या फादरलँड मदरलँडमधनं काहीतरी त्यांचं हा चावटपणा इथल्या पुरोगाम्यांचा सुरू झाला. आणि असे जेव्हा क्लिप्स फिरतात व्हॉट्सअपद्वारे किंवा रील्सद्वारे, सामान्य लोकही त्याच्यावर विश्वास ठेवतात. खरं तर पूर्ण भाषण ऐकलं पाहिजे, त्या कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कोणाला उद्देशून काय बोलले. तसं या भाषण आहे जवळपास 40 मिनिटाचं, पण त्यातला 2 वाक्यांचा अर्थाचा अनर्थ करण्याची स्पर्धा लागलेली आहे. नरेंद्र मोदींनी भाषणात म्हटलं की हे जे दशक आहे, म्हणजे 2021 ते 2030 किंवा 2020 ते 2030 हे संकटांचं दशक आहे. पहिले करोना झाला, त्याच्यानंतर युद्ध सुरू झाली, रशिया युक्रेन युद्ध, गाझापट्टीतलं युद्ध, इराणमधलं युद्ध, आणि आता ऊर्जा संकट सगळ्यांना भेडसावत आहे. याच्यावर जर मार्ग काढला नाही, म्हणजे एका प्रकारे संकटे येत आहेत आणि अजूनही 4 वर्ष बाकी आहेत या दशकाची, म्हणजे आणखीन संकट येणार आहेत असं सुतोवाच केल्याचं काही जणांना वाटलं.
पण जर या ऊर्जा सुरक्षेवर मार्ग काढला नाही तर अनेक दशकांची प्रगती मातीमोल होईल असा इशारा मोदींनी या भाषणात दिला. आणि त्यामुळे लोक त्याच्याबद्दल विचार करायला लागले की नेमकं काय होणार आहे, कुठलं युद्ध सुरू होणार आहे, आपल्याला काही तेल डाळी वगैरे काही साठवून ठेवायचं आहे का नाही. मला असं वाटतं की या सगळ्याला एका व्यापक परिप्रेक्ष्यातनं बघण्याची गरज आहे. नरेंद्र मोदी पुढचं वाक्य म्हटलं, मोदींनी पुढचं वाक्य म्हटलं की हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला रेझिलियंट सप्लाय चेन्स उभ्या कराव्या लागतील. आणि या रेझिलियंट सप्लाय चेन्स उभ्या करायच्या तर भारतातनं जो व्यापार युरोपात होणार आहे त्याचं पोर्ट ऑफ एंट्री किंवा ज्याचा एंट्री पॉईंट हा नेदरलँड्स असणार आहे. आणि भारतीय लोक जे नेदरलँड्समध्ये राहतात त्यांना युरोपीय स्टँडर्ड्सबद्दलही चांगली माहिती आहे. म्हणजे युरोपमध्ये काय दर्जाचा माल हवा आहे तेही त्यांना माहिती आहे आणि त्यांना भारताच्याबद्दलही चांगली माहिती आहे. आणि त्यामुळे या लोकांना यातनं सगळ्यातनं फायदा होऊ शकतो. भारत युरोप मुक्त व्यापार करार झाला आहे, पण हा मुक्त व्यापार जेव्हा सुरू होईल तेव्हा तो नेदरलँड्सच्या माध्यमातून सुरू होईल. आता या विधानाचा अर्थ काय हे लक्षात घ्या. भारतात जेव्हा G20 परिषद पार पडली तेव्हाच एक इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉरची चर्चा झाली होती. त्याबाबत घोषणा करण्यात आली होती. भारत, अमेरिका, जो बायडन तेव्हा अध्यक्ष होते, UAE, MBZ होते, त्याच्यामध्ये सौदी अरेबिया होते आणि इस्रायल होता आणि युरोपमधले इटली, ग्रीस असे देश होते. आणि त्यामुळे जो माल वाहतूक होणार होती ती मुंबई किंवा कांडला किंवा मुंद्रा मार्फत दुबई, मग रेल्वे मार्गाने UAE, सौदी अरेबिया, जॉर्डनमधून इस्रायलच्या हैफा बंदरातनं इटली, ग्रीस वगैरे वगैरे. म्हणजे असं जर झालं असतं तर भारतातनं युरोपात जाण्याचा मार्ग हा मुख्यतः इटली किंवा ग्रीस मार्फत गेला असता. ठीक आहे, हा आयमेक झाला नाही तर दुसरा एक मार्ग आहे. तो कुठला आहे? तो तांबड्या समुद्रातनं मार्ग जातो. तांबड्या समुद्रातनं सुएझच्या कालव्या मार्गे तुम्ही गेलात तरी तुम्ही भूमध्य समुद्रात प्रवेश करतात आणि भूमध्य समुद्रात प्रवेश केला तरी तुम्ही मग तुम्हाला जर व्यापार करायचा आहे तर युरोपच्या दक्षिण भागातनं पुन्हा इटली, ग्रीस, फ्रान्स, स्पेन या भागामध्ये तुम्ही व्यापार करू शकता. पण मोदी म्हटले भारत ते युरोप व्यापार करण्याचा एंट्री पॉईंट नेदरलँड्स होणार आहे. याचा अर्थ जर हे संकट असंच कायम राहिलं, हे संकट म्हणजे पर्शियाचं आखात, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली, बंद नाही झाली, उद्या सुरू झाली तरी उद्या कोणी ती बंद करण्याची भीती आहे. तसंच तांबडा समुद्र तिथेही जोपर्यंत हुती गटांचं प्राबल्य आहे तोपर्यंत तिथला व्यापार कधीही त्याच्यावर हल्ले होऊ शकतात, बंद होऊ शकतो. आणि त्यामुळे जहाजांना आता दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून युरोपला जावं लागत आहे. आणि भारतातनं दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून युरोपला गेलं तर मग तुम्ही डायरेक्ट उत्तर युरोपला पोचता. आणि त्याच्यामध्ये नेदरलँड्स हे अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी वसलं आहे. नेदरलँड्समध्ये कालव्याचं जाळं आहे आणि त्यामुळे नदीच्या माध्यमातनं, कालव्यांच्या माध्यमातनं तुम्ही युरोपच्या अंतर्गत भागात जहाजांनी व्यापार करू शकता, जो सगळ्यात स्वस्त पडतं. पण अन्यथा रेल्वे आणि रस्ते मार्गेही व्यापार तुम्ही करू शकता आणि म्हणून नेदरलँड्सचं महत्त्व. याचा अर्थ आधी जे आपण आयमेक कॉरिडॉर आणि जे इजिप्तचा सुएझ कालवा होता त्याचं कुठेतरी भवितव्य थोडंसं संशयास्पद, अंधकारमय असलेलं दिसतंय. त्यासाठी आपल्याला नवीन मार्ग शोधावे लागतील. ज्याला रेझिलियंट सप्लाय चेन म्हटलं जातं, हा मुद्दा त्यातला अतिशय महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत आपण अशा भ्रमात होतो कारण हे जे जग आहे हे 1945 साली दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर हे आकारास आलंय. त्यातल्या सगळ्या दळणवळणाचे मार्ग, बंदरं, औद्योगिक केंद्र हे सगळं दुसऱ्या महायुद्धानंतर आलंय. आपली ती बस चुकली कारण आपण चाचा नेहरूंच्या नेतृत्वाखाली समाजवादी बसमध्ये चढलो आणि त्यामुळे 1991 साली PV नरसिंहराव आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात आपण बस बदलली आणि समाजवादी बसमधनं आपण भांडवलशाहीवादी किंवा मुक्त व्यापाराच्या बसमध्ये चढलो. नंतर मग जे कोणी पंतप्रधान आले त्याच्यामध्ये देवेगौडा असतील किंवा मग गुजराल असतील, वाजपेयी असतील, मोदी असतील, मनमोहन सिंग असतील, सगळ्यांनी त्याच्यात धोरणात्मक थोडासा फरक होता पण बस तीच होती, बस बदललेली नाही आहे.
आणि त्यामुळे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, आखातातनं ऊर्जा घ्यायची, चीनमधनं कच्चा माल घ्यायचा, व्यापार इकडे करायचा, हे सगळं सेट होतं. पण कोविडच्या काळात पहिल्यांदा जाणवायला लागलं की चीननी आपल्याकडचा जो कच्चा माल आहे, आपली वाहतूक आहे, त्याच्यावर कुठेतरी निर्बंध लावले, लॉकडाऊन लावला. त्यामुळे जगाला कच्चा माल मिळणं बंद झालं. अनेक गोष्टींचं सप्लाय होता, पुरवठा साखळ्या होत्या, त्या तुटल्या. तेव्हा आपल्याला झोपेतनं पहिल्यांदा जाग आली. याच्यामध्ये चीननी जाणीवपूर्वक केलं होतं का? मुख्यतः नाही. त्यांनी त्यांच्याकडचा कोविड त्याला आळा घालायला केलं होतं, पण कदाचित थोडंसं जाणीवपूर्वक थोडंसं असू शकेल, पण मुख्यतः ते नव्हतं. नंतर रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं, जगाला फटका बसला. तो पहिले फटका बसला गव्हाचा, कारण युक्रेन आणि रशिया जगातले सगळ्यात मोठे गहू निर्यातक देश आहेत. आणि त्यामुळे अगदी पाकिस्तानसारख्या देशांची अवस्था टाईट झाली. आटा मिळेना. इजिप्तसारखे देश असतील, आफ्रिकेतले 6 आफ्रिकन देशांमध्ये तिथे राजवट बदलली. का? गव्हाचं पीठ. बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहे, थोडीशी कळ काढता येते, पण अन्नधान्यच मिळालं नाही तर तिथे यादवी सदृश्य परिस्थिती होते. श्रीलंकेत आपण बघितलं, नेपाळमध्ये बघितलं, पण श्रीलंकेमध्ये बघितलं लोक कशा प्रकारे त्यांनी राष्ट्रपतींच्या प्रासादावरच हल्ला करून लुटालूट केली. हे सगळं आपल्याला रशिया युक्रेन युद्धामुळे दिसलं. युरोपची तर आणखीन अवस्था वाईट झाली, कारण युरोप पूर्णपणे रशियावर नैसर्गिक वायूसाठी अवलंबून होता. आणि त्यामुळे जेव्हा रशियाकडनं नैसर्गिक वायू घेण्याचा निर्णय युरोपने बंद केला किंवा तो कमी करायला सुरुवात केली, तेव्हा युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली. आणि त्या महागाईचे चटके ते अजूनपर्यंत सोसत होते. रशियाकडनं गॅस घ्यायचा नाही म्हणून त्यांनी कतारकडनं आणि इतर देशांकडनं गॅस घ्यायला सुरुवात केली. आता त्यांना पुन्हा चटके बसत आहेत, कारण होर्मुझची सामुद्रधुनी अडवून धरलेली आहे. तीच अवस्था भारताची झालेली आहे. जरी भारत 30हून जास्त देशांकडनं खनिज तेल घेत असला तरी आपला नैसर्गिक वायू आहे, LPG आहे, हा मुख्यतः कतार, UAE वगैरे याच देशातनं येतो. आपली खतं मोठ्या प्रमाणावर या देशातनं येतात. आणि त्यामुळे त्यांना जेव्हा झटका बसला तेव्हा आपल्याला अचानक ड्रॉइंग बोर्डकडे जायला की आता कुठून आणायची. असं नाही आहे जगात टंचाई आहे, पण एकदा जवळचं दुकान बंद असेल तर लांबचं दुकान कुठे आहे ते माहिती असणं. आणि त्या लांबच्या दुकानातही काळा बाजार होणारच, कारण सगळेजण तिथे आले की ते जास्त रेटने देणार. आणि त्यामुळे त्याच्यात आपल्याला प्राथमिकता, प्राधान्य कसं मिळणार, आपल्याकडे माल कसा आणणार, या गोष्टींमुळे ज्या अडचणी आहेत त्या सोसाव्या लागत आहेत. याच्यामुळे काय होतंय तर एक वहिवाट झालेली असते, एक जी पद्धत रूढ झालेली असते, त्याच्यावर जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतं तेव्हा प्रत्येक देश स्वतः साठे करायला लागतात. व्यापारावर त्याचा परिणाम होतो आणि मग जागतिक पुरवठा साखळ्या तुटतात. आणि तशी भीती आता व्यक्त केली जात आहे. जरी युद्ध पश्चिम आशियात आखातापुरतं मर्यादित असलं तरी देशांचं वागणं बदलतं. आणि वागणं बदललं की जेव्हा पुरवठा साखळ्या तुटतात तेव्हा भारतात काय प्रयत्न करतोय. मोदींचं सगळं भाषण तुम्ही ऐकलं तर भारतात कशा प्रकारे विकास होतोय, कशा प्रकारे आपण भारत ते चंद्र एवढं जे अंतर आहे तेवढ्या अंतराच्या तेवढ्या किलोमीटरहून जास्त ऑप्टिक फायबर लेन्स टाकलेत, कशा प्रकारे हायवे बनत आहेत, रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन होतं आहे, बंदरं बनत आहेत, नवीन नवीन प्लांट भारतात सुरू होत आहेत, सेमीकंडक्टरमध्ये नवीन प्रगती होते. पण हे सगळं करायचं तर एक व्यवस्था असणं आवश्यक आहे, कारण जर ती व्यवस्थाच नसेल तर या सगळ्या गोष्टी उपयोगाच्या नाहीत. त्याचा उल्लेख मोदींनी केला. याचा अर्थ असा धरायची गरज नाही की काही सगळं काही संपलेलं आहे आणि काही वर्षभर पुरेल इतकं डाळ, तांदूळ, तेल, केरोसिन वगैरे जपून ठेवा. हे अशा प्रकारचा विचार करायची गरज नाही आहे. हे एक स्थित्यंतर आहे आणि कदाचित हे स्थित्यंतर कदाचित इराणचं युद्ध संपल्यानंतरही दुसरीकडे कुठेतरी युद्ध सुरू होईल आणि पुन्हा या पुरवठा साखळ्या धोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जातील. त्यामुळे पुढची 3-4 वर्ष तरी हे अशा प्रकारचं संकट चालेल. त्याच्यानंतरही संकट येत राहतील, जात राहतील, परंतु तोपर्यंत आपल्याला प्रत्येक गोष्टीचं जे शक्य आहे तिथे स्वदेशी निर्माण, किफायतशीर दरात निर्माण, आणि जिथे ते शक्य नाही आहे, कारण आता खनिज तेल जर नसेलच आपल्याकडे आणि शोधल्यावरही मिळालं नाही, आता आपण शोधायला मोठ्या प्रमाणावर सुरुवात करतो पण शोधल्यावरही मिळालं नाही, तर जिकडनं आयात करतोय तो एका देशावर अवलंबून न राहता अनेक देशांची पुरवठा साखळ्या तयार करणं हा त्याचा अर्थ आहे. कृपया पॅनिक होऊ नका. मोदींचं भाषण ऐकलं तर त्याच्यातला बराचसा भाग हा कशा प्रकारे 12 वर्षापूर्वी 16 मेला भाजपाच्या नेतृत्वाखाली रालोआचं सरकार, स्पष्ट बहुमताचं सरकार आलं, त्याच्यानंतर कशी देशातली परिस्थिती बदलली आणि
आता भारत कशा प्रकारे एक स्टार्टअप कॅपिटल, युनिकॉर्न कॅपिटल, एक विकसित होऊ पाहणारा देश म्हणून समोर येतं आहे, याबद्दलचं भाषण होतं. त्यातली 2 वाक्य काढून मनात संभ्रम करण्याचा प्रयत्न हा केला जाईल. त्याच्यात काही नवं नाही आहे. पण काळजी करू नका, गोष्टी टेन्शनमध्ये आहेत, परंतु भारत खंबीर आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.